आहे की जे घटनेने दिलेले नियम आहेत त्यानुसार 10% संख्याबळ हे कोणत्याच पक्षाकडे नाही, म्हणून विरोधी पक्षनेता नेमता येत नाही. तरी जर नियम बाह्य जर करायचं जर ठरलं तर त्याचा अधिकार फक्त विधानसभा अध्यक्षाला किंवा सभापतींना आहे. म्हणून ते काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल. सर, संजय राऊत असं म्हटले की त्यांची सुरक्षा काढली खासदारांची, त्याच्यामुळे ज्यांना कोणी चापट मारू शकत नाही त्यांना सुरक्षा दिली जाते. भाजपचे लोक, शिंदे पळून गेलेले लोक, अशा लोकांना सुरक्षा दिली जाते. सुरक्षा देणं किंवा काढणं हे सरकार ही भूमिका वठवत नाही. संजय राऊतला मुळामध्ये ही प्रोसेस माहीत नाही. सुरक्षा कुणाला द्यायची याच्यासाठी असलेली एक कमिटी आहे. जैन म्हणूनचे अधिकारी त्या कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्या कमिटीमध्ये कुणाला कोणती सुरक्षा द्यायची याचा आढावा घेतला जातो. आता जितेंद्र आव्हाडाला सुरक्षा दिली गेलेली आहे, एक्स्ट्रा दिली गेलेली आहे. तो काय पक्षाचा आहे? सत्ताधारी पक्षाचा आहे. अनेक असे नेते आहेत ज्यांना सुरक्षा दिलेली आहे. उभाटाच्या काही नेत्यांना किती लोकांना सुरक्षा दिलेली आहे. आणि म्हणून विरोधी पक्षनेत्याचं सुरक्षा काढणं, ते विरोधी पक्षनेता पद तर राहिलं नाही, तो विधान परिषदेचा सदस्य नाही. मग अशा वेळेला त्यांना सुरक्षा द्यायची की नाही द्यायचं याचा निर्णय कमिटी घेते. आणि तो कमिटीने जवळपास हे सर्व पद गेल्यानंतर 4 महिन्याच्या कालावधीनंतर घेतलेला निर्णय, म्हणजे कोणत्या घाई गडबडीत हा निर्णय घेतलेला नाही. म्हणून आता संजय राऊत सारख्याला सुद्धा कोणी चापट मारत नाही, परंतु तरी त्यांना सुरक्षा देण्यात आलेली. राज ठाकरेंची आणि शिंदेची भेट त्यावर संजय राऊत बोलले की हे अस्मिता आणि स्वाभिमानाचे शत्रू आहेत. संजय राऊतला अस्मिता हा शब्द कळतो का? अस्मिता कशाला म्हणतात? दरवेळेला मराठीचा मुद्दा काढायचा, मराठीच्या अस्मितेसाठी. म्हणजे ही सगळी ठेकेदारी ही उभाटाची आहे. म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता कोण? तर संजय राऊत. महाराष्ट्राची अस्मिता कोण? तर उभाटा. मराठीचा मुद्दा कुणाचा? तो उभाटाचाच. हिंदुत्व कुणाचं? उभाटाच. आणि ह्या अस्मितेच्या नावाखाली जे काही सोंगढोंग करतायत ना, हे महाराष्ट्राने आता ओळखलेलं आहे. आता राजसाहेबांनी कुठं जावं कुठं जाऊ नये याच्या सुद्धा आचारसंहिता यांनी तयार करायच्यात का? महाराष्ट्राची अस्मिता जपणारे सर्व महाराष्ट्रामध्ये अनेक मान्यवर नेते आहेत. मी कोणा एका पक्षाच्या नेत्याचं नाव घेत नाही. अनेक लोक आहेत, त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेचं जतन कसं करायचं याच्याबद्दलची माहिती. म्हणून संजय राऊत सारख्या डुबलेल्या पक्षाच्या प्रवक्त्याने असे वक्तव्य करणं हे लोकांना आवडत सुद्धा नाही आणि लोक त्याच्याकडे लक्षही देत नाहीत. विलीकरण झाले असतील तर भुजबळ राज्यसभेत झाल्यानंतर भुजबळ राज्यसभेवर जाणार होते असं अजित पवारांनी आम्हाला याबाबत सांगितलं होतं, असं खुलासा अमोल कोल्हे यांनी. हे बघा, आता हा विलीकरणाचा मुद्दा मागे पडत चाललेला आहे. आज अजितदादा हयात नाहीत, म्हणून आता कोणी काय स्टेटमेंट केलं, काय ठरलं होतं, काय बोलणं झालं होतं, या प्रत्येक वाक्याला आता प्रश्नचिन्ह मिळत चाललेलं आहे. म्हणून भुजबळ मागे एकदा राज्यसभेवर जायच्या तयारीत होते, परंतु आता नेमकं त्याच्यावरचे समीकरण सर्व बदलल्यामुळे आता कोण राज्यसभेवर जाईल, कुणाची वर्णी लागेल, यावर आता भाष्य करणं मला वाटतं गैर आहे. राज ठाकरे असं म्हटले की महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये आहे आणि हा विकास नाही तर सूज आहे. महाराष्ट्र हा आयसीयूत नाही, आयसीयूची जी होता करोनाच्या काळामध्ये किंवा उबाटाच्या राज्यामध्ये ज्या आयसीयू मध्ये होता त्याच्यातून बाहेर काढायचं काम आता महायुतीने केलेलं आहे. तुम्ही पाहत असाल अनेक प्रकल्पाला चालना दिलेली आहे. मुंबई मधलेच अनेक प्रोजेक्ट हे रन झालेले आहेत. म्हणून अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, मेट्रो असतील, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहिल्या ते झालेल्या आहेत. नवी मुंबईचं विमानतळ असेल, या सर्व गोष्टी आता रन झालेल्या आहेत, म्हणजे थांबलेल्या नाहीत, आता चालू झालेल्या आहेत. म्हणून सूज उतरवण्याचं काम या महायुतीने केलेलं आहे आणि भविष्यामध्ये महाराष्ट्र हा अग्रसर
घेऊन जाण्यासाठी सर्वांचं सहकार्य, राजसाहेबांचं सुद्धा सहकार्य आम्ही घेणार आहोत. मालेगावचा जो खटला आहे संजय राऊत केलेले काल आहेत आणि ते असे म्हणजे की आमची भूमिका आहे की हा खटला हिरे यांनी लढावा. आम्ही या खटल्यातून बाहेर पडणार. आम्ही कोर्टाला विनंती करणार आहोत की यात आमचा सहभाग नाही. ज्यांनी खटला दाखल केला आहे ती खटला चालू. संजय राऊतने ही माकड कोलंटी उडी घेतलेली आहे. जेव्हा हिरेने खटला दाखल केला होता त्या टायमाला त्या सामन्यामधले लेख तुम्ही बघा. अशा आविर्भावामध्ये ते समोर गेले होते आणि आता शेपटी घालण्याचं जे काम आहे ते आता संजय राऊत करतायत. त्यांना सुद्धा माहिती आहे की त्या वेळेला केलेले आरोप बिनबुडाचे होते, चुकीचे होते, म्हणून कदाचित आता आणखीन तोंडावर आपटी पडू नये म्हणून ते मागे होत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शासकीय ड्रायव्हरला बाहेर काढून अनिकेत तटकरे यांनी स्वतः गाडी चालवली आहे. शासकीय ड्रायव्हरला बाहेर काढून गाडी चालवल्याने अनिकेत तटकरे यांचा टीका होती आणि राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिकेत तटकरे यांचा टीका व्हायची आणि घातपात झाला असता तर याला जबाबदार कोण असा एक प्रश्न उपस्थित झाला. एकतर शासकीय गाडी वापरताना शासकीय कर्मचारी असणं आवश्यक आहे. त्या अधिकाऱ्याची किंवा त्या ड्रायव्हरची ती जबाबदारी असते आणि अशा वेळेला कोणताही अनुचित घटना घडली ते एक जबाबदारी फिक्स होते. म्हणून एक तर शासकीय वाहन वापरताना तुम्ही ते शासकीय कर्मचारीच घेतला पाहिजे, हे नियम आहेत. असा कोणीतरी उत्साहाच्या भरात ड्रायव्हिंग सीटवर बसून जर त्या उत्साहाच्या भरात काही जर अघटित जर घडलं तर त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न उपस्थित होतो. म्हणून जे व्हीआयपीज आहेत, जे मागे बसलेले असतात, त्यांनी सुद्धा ड्रायव्हरच्या सीटवर हा सरकारी कर्मचारीच असला पाहिजे, ज्याचं आपण सर्वांनीच भान ठेवलं पाहिजे. राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात लढणार आहेत. त्यांना ठाण्यामध्ये काळे झेंडे दाखवण्यात आहे. परंतु आरएसएस मानहानी याचिकेसंदर्भात त्या ठिकाणी हजर राहणार नाही. संघटनेच्या मानहानी प्रकरणी भिवंडी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीसाठी लोकसभा विरोधी पक्षनेते काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आज न्यायालयात हजर राहणार. राहुल गांधी आज न्यायालयात हजर राहणार. न्यायालयाचा आदर करावाच लागेल. त्यांनी जे काही बेताल वक्तव्य केलं होतं सावरकरांच्या विरोधात, संघाच्या विरोधात, त्याच्यानुसार त्यांच्यावर खटला दाखल झालेला आहे. तुम्ही बोलताना मग ते जे काही खटला दाखल केला त्याला तुम्हाला समोर जावं लागेल. म्हणून राहुल गांधी आज येत आहेत, ते काय खटल्याला उपस्थित राहतील याच्यात काही बातमी नाही. परंतु कायद्याच्या पुढे कोणीही कितीही मोठा असला तर त्याला कायद्यापुढे यावंच लागेल, हा मेसेज मला वाटतं या माध्यमातून लोकांकडे गेलेला आहे. काळे झेंडे दाखवणार राहुल गांधी हा अपयशी माणूस आहे. खरं तर सत्ताधारी पक्षाच्या कोणी काळे झेंडे दाखवायला नकोत. फक्त आता काळे झेंडे दाखवण्यासाठी काँग्रेसनेच पुढाकार घेतला पाहिजे. कारण की इतकं डुबवलंय त्या काँग्रेसला, आता काँग्रेस शिल्लक राहिलीच नाही. त्यांना आता हद्दपार करण्याचं काम स्वतः राहुल गांधी करतायत. म्हणून त्या लोकांनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे.